सूत्रभास्य कृतौ वन्दे भगवन्तौ न पुनः कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते हरिओम तत्सत. श्रीमद शंकराचार्यांच्या चरणी श्री गुरुंना वंदन करते. योगविद्याधाम या ठिकाणी असणारे सर्व शिकवणारे जे सगळे शिक्षक आहेत त्यांच्याही चरणी वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते. आणि आपण कठोपनिषदाचं जे चिंतन करतोय त्या चिंतनाला सुरुवात करतो. काल पहिल्या अध्यायातले दुसरी वल्ली जी आहे त्यातले पहिले 3 श्लोक बघितले. त्या 3 श्लोकामध्ये श्रेयस म्हणजे काय आणि प्रेयस म्हणजे काय हा विचार आपण बघितला. श्रेयस जे आहे ते पारलौकिक आहे आणि प्रेयस जे आहे ती लौकिकातलं सगळं सौख्य आहे. जे जे काही विषयाचे असणारे भोग आहेत, प्रापंचिक भोग आहेत, सांसारिक भोग जे काय आनंदाचे आहेत, तसे काय त्याच्या दुःख आणि सुख दोन्ही असणारे जे काही आहेत ते प्रेयस आहेत. आणि केवळ आत्मसुख जे आहे किंवा ब्रह्मविद्या जी आहे ती श्रेय विद्या आहे आणि नचिकेतांनी ती स्वीकारलेली आहे. हे आपण बघितलं आणि त्यांनी ते स्वीकारलंय. यासाठी काय केलेलं आहे तर यमधर्म जे आचार्य आहेत ते त्या शिष्याचं कौतुक करतायत. तिने एवढं सगळं तुला काही देऊ केलं, एवढं श्रेय दिलं, प्रेय दिलं, पण सगळेजण म्हणजे श्रेय आणि प्रेय दोन्ही जीवाकडे दोन्ही येतच असतं आपल्याला जीवनामध्ये. पण आपण सुखाचाही तडाखा घ्यायचा नाही आणि दुःखाचाही तडाखा घ्यायचा नाही. बघा आपल्याला असं वाटत असतं की दुःखाचेच तडाखे बसतात. सुखाचा तडाखा आहे असं आपल्याला कधी वाटतच नाही. कारण सुख आपल्याला हवंच असतं, ते आपलं स्वरूप आहे. खरं सांगायचं तर आपण आपल्याला जीवनात इतके सुखाचे प्रसंग आलेले असतात ते आपल्या लक्षात राहत नाहीत. पण दुःखाचा एखादा प्रसंग मात्र आपल्या नक्की लक्षात राहतो आणि वर्षानुवर्ष तो आपण पुन्हा 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 आठवत राहतो. हे का घडतं शास्त्र म्हणतं की दुःख हे माझ्या विरोधामध्ये आहे आणि सुख हे माझं स्वरूप आहे. जे माझं स्वरूप आहे, जसं मला रोज माझं मला सांगावं लागत नाही, बाई तुझं नाव अलका आहे बरं का, तुझं नाव अलका आहे बरं का, असं नाही सांगावं लागत. कारण त्या सहजता आली. तशी आपल्या सुखाची सहजता असल्यामुळे सुख मिळालेलं कळतच नाही, पण दुःख त्याच्या विरोधात असल्यामुळे मात्र ते आपल्या स्मरणात राहतं आणि आपल्याला असं वाटत असतं की बापरे मला जीवनात किती दुःख आहे. आणि ते दुःख आपल्या जीवनात अजिबात नसावं ही श्रुतीची आणि वेदांची आज्ञा आहे. त्या दुःखाची जीवनातून हकालपट्टीच करून टाकायची. मी आनंद स्वरूपच आहे आणि माझ्या आनंदाला धक्का लावायचा अधिकार मला सुद्धा नाही, असं शास्त्र म्हणतं. आणि तो आनंद जर मला पाहिजे असेल तर ती ब्रह्मविद्या, आत्मविद्या त्याला पर्याय नाही. काल शेवटी मी एक शब्द वापरला होता, आत्मा कसा आहे? तर आत्मा एकमेव अद्वितीय आहे. मला प्रश्न विचारले बरं का. यानंतरच्या एका ओव्यामध्ये त्याचा प्रश्नाचं उत्तर देते. माझ्या लक्षात आहे की ते उत्तर द्यायचं आहे. आपण फक्त त्या ओव्यांच्या किंवा मंत्रांच्या अनुषंगाने थोडं पुढे जाऊया आणि तिथे जिथे आत्मस्वरूपाचं वर्णन येतंय तिथे मी त्याचं पूर्णपणाने जे आहे तर त्याचं उत्तर देते. या ठिकाणी सांगितलेलं आहे की म्हणतायत की बाबा नचिकेता तू काय केलेलं आहेस तर ते प्रिय जे आहे ते नाकारलेलं आहेस आणि जे श्रेय आहे ते स्वीकारलेलं आहेस आणि काही मी जे दिलेलं आहे ते सगळं तू नाकारलेलं आहेस. इथपर्यंत काल आपण आलेलो होतो. आणि आता ते पुन्हा म्हणतायत की बघ विद्यारूप असणारं काय आहे तर श्रेय आहे आणि अविद्यारूप असणारं प्रेय या दोन्ही विरुद्ध गोष्टी आहेत आणि दोन्हीची विरुद्ध असणारी फळं आहेत. दोन्ही जरी असतील तरी तू मात्र काय केलेलं आहेस. पुन्हा आचार्य आपल्या शिष्याचं वर्णन करतायत आणि म्हणतायत तू विद्येचा अभिलाषी आहेस. म्हणजे तू ज्ञानाभिमुख आहेस आणि ज्ञानाभिमुख आहेस म्हणजेच कसा आहेस तर तू ईश्वराभिमुख आहेस. अतिशय अवघड आहे बरं का. अखंड वृत्ती ईश्वराच्या सन्मुख असणं, वृत्ती अखंड ज्ञानाच्या सन्मुख असणं, मला ज्ञान मिळावं असं वाटणं, हेच कुठेतरी काय आहे ते एक वेगळं काय आहे तर आपलं एक वेगळं क्वालिफिकेशन आहे. ते तसं त्याच्याकडे आहे आणि त्यासाठी गुरुदेव असणारे आचार्य वर्णन करतायत त्याचं, की "बाबा रे, खरंच तुझं कौतुक आहे आणि तू कोणत्याही भोगांचा काय केलेला नाहीस, तर तू त्या भोगांच्या मागे गेलेला नाहीस. एवढे मी तुला देत होतो, ते सगळे तू नाकारलेले आहेस. आणि तू काय स्वीकारलेलं आहेस तर तू श्रेय जे आहे स्वीकारलेले आहेस, विद्या जी आहे ती स्वीकारलेली आहेस. आता जे अनधिकारी आहेत ते कसे आहेत त्याचं वर्णन आचार्य करतायत आणि ते आचार्य म्हणतात की जीवनामध्ये आपल्याला असं अनेक लोक दिसतात की व्यवहारामध्ये पुष्कळ ज्यांनी लौकिकातलं ज्ञान मिळवलेलं आहे. लौकिकातलं ज्ञान मिळवलेलं असल्यामुळे पुष्कळ काय वैभव मिळवलेलं आहे. आता लौकिकातलं ज्ञान आहे म्हणजे डिग्री आहेत,
वैभव आहे म्हणजे काहीतरी त्या ज्ञानाचा उपयोग केलेला आहे, सगळं वैभव काही कमावलेलं आहे, हे सगळं ज्याच्या जवळ आहे, अशा लोकांना वाटतं, की बापरे! आम्हाला जीवनामध्ये खूप काही यश मिळालेलं आहे आणि म्हणून मला जे काही यश मिळालेलं आहे, मला जे काही ज्ञानाचा माझा उपयोग आहे, तो मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो आणि असे हे ज्ञानी, पंडित असणारे स्वतःला काय करतात, तर खूपच श्रेष्ठ समजतात आणि कुणीही नाही विचारलं तरी ते स्वतःहून काय करतात, अशा बाकीच्या लोकांना, दुसऱ्यांना सांगतात, की जीवनामध्ये अशा प्रकाराने यश मिळवलं पाहिजे, अशा प्रकाराने ज्ञान मिळवलं पाहिजे. कुठेतरी त्यांचा हा अहंकार आहे आणि आचार्य या ठिकाणी नचिकेताला म्हणतायत, त्यांचं हे सांगणं म्हणजे काय आहे, तर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्यासारखं आहे. आवडेल का हो आपल्याला असं कोणी सांगितलेलं? आपल्याला थोडंसं काहीतरी माहिती असेल तर आपण कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण स्पष्ट म्हटलंय, की लौकिकातलं जर काही सांगणं आहे, की आमच्यापाशी ज्ञान आहे, तसं काय आहे, तर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्यासारखं आहे. कारण असे हे जे लोकं आहेत, की जेवळ प्रापंचिक किंवा सांसारिक त्या यशामध्येच अडकलेले आहेत. म्हणजे हा जो मृत्यूलोक आहे, तो एकच लोक सत्य आहे. बाकी नंतर मृत्यूनंतर काही जग नाहीच आहे, असं जे काही मानणारे आहेत. थोडक्यामध्ये जे विविध तत्वज्ञान आहेत, त्यातलं चार्वाकांचं तत्वज्ञान. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देह म्हणजेच आत्मा आहे. बाकी दुसरं काही नाही. दुसरा लोक स्वर्गलोक नाही, त्याच्यानंतर रसातल नाही, आणखीन कोणते विष्णुलोक नाही, गोलोक नाही, ब्रह्मलोक नाही, काही नाही. असे काही जे काही याचा अर्थ वेदप्रामाण्यच ज्यांनी नाकारलेलं आहे, असे सगळे अंध लोक आहेत आणि हे अंध एखादा दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवतो आणि असे जे कोणी आहेत, ते मोहाने ग्रास्त आहेत आणि मोहाने ग्रास्त असणारे ते काय करतात, तर ते स्वतः तर गर्त्यातच जातात, पण त्यांच्या सहवासामध्ये जे येतात, त्या सगळ्यांना ते कुठे घेऊन जातात, तर मृत्यू लोकामध्ये घेऊन जातात आणि असं म्हटलंय, ते पुन्हा पुन्हा माझ्या कचाट्यात सापडतात. आचार्यांचं वाक्य आहे, याचा अर्थ यमधर्मराज बोलतायत आचार्य आपल्याशी. ते पुन्हा पुन्हा मृत्यूच्या कचाट्यात सापडतात. म्हणजे काय करतात, हाच लोक आहे, दुसरा नाहीच आहे असं मानत नाहीत. आणि त्यामुळे कर्म करत राहतात. कर्म केल्यामुळे कर्माची फळं भोगत राहतात आणि जितकी फळं आहेत, तितके पुढच्या जन्मांची सोय करून ठेवतात. आणि मग जेवढे जन्म मिळतील, तेवढे मृत्यू पुन्हा आहेत. आणि म्हणून असे जीव माझ्या कचाट्यात सापडतात असं कोण सांगतंय, तर आचार्य सांगतायत. आणि यानंतर ते मग वर्णन करतायत, की पण जसं गीता म्हणते, "मनुष्याणां सहस्रेषु" अशा ह्या जगामध्ये अधिकांश लोक कसे आहेत, तर हे असेच प्रपंचच करत करत राहणारे आहेत आणि प्रपंचामध्येच रमणारे आहेत. त्यांना बाकी काय देव वगैरे शब्द माहिती आहेत त्यांना. ईश्वर त्यांच्या कानावरती पडले, पण ईश्वराचं त्यांना समग्र ज्ञान नाही. देव माहिती आहे, धर्म माहिती आहे, कुळधर्म, कुळाचार माहिती आहे, तीर्थयात्रा माहिती आहेत, पारायण करणं माहिती आहे, हे सगळं माहिती आहे. पण 7व्या श्लोकामध्ये ते म्हणतायत, की या संपूर्ण विश्वामध्ये अतिशय कमी लोकं, अतिशय दुर्मिळ लोकं कोण आहेत? तर बहुतांशी लोकं जे आहेत, ते सगळे बाकी सगळं ऐकतात. पण आत्मा हा शब्द जो आहे, ब्रह्म हा शब्द जो आहे, तो मात्र त्यांना ऐकायलाही मिळत नाही आणि म्हणून बहुतेक अनेक लोकांना तो ऐकून कळतही नाही. आत्मतत्वाचे निरूपण जो आहे, ते करणारा आचार्यही कसा आहे, अत्यंत विरळ आहे आणि म्हणून आत्मा सांगणारा विरळ आहे आणि ऐकणारा सुद्धा अत्यंत विरळ आहे. शब्द वापरलाय बरं का. कसा तर आश्चर्यरूप आहे. याचा अर्थ जगामध्ये जे आश्चर्य आहेत, त्यातलं एक आश्चर्य असं आहे, की तुमचं आमचं प्रत्येकाचं स्वरूप आत्मस्वरूप आहे. पण त्या आत्म्याच्या विषयी काही ऐकावं असं वाटणं आश्चर्य आहे, असं म्हटलेलं आहे. किती अवघड आहे बघा. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे मृत्यू अटळ आहे, पण तरी सुद्धा आपण मी अमर आहोत असेच वागत असतो. हे एक वेगळं जसं आश्चर्य आहे, त्याचप्रमाणे जे माझं स्वतःचं स्वरूप आहे, ते आम्ही जाणतच नाही आणि त्याच्याविषयी ऐकणारा अत्यंत दुर्मिळ आहे आणि त्याच्याविषयी बोलणारा तर त्याहूनच दुर्मिळ आहे. हे काय आहे तर जगातलं एक आश्चर्यच आहे, असं या ठिकाणी आचार्य सांगतायत. म्हणजे आत्मस्वरूप म्हणजे काय? आणि म्हणून हे सगळं आपल्याला असं वाटतं, की अत्यंत अवघड आहे. हे काही आपल्याला काही कळत नाही. मग असा हा आत्मा कसा आहे?
आपण पहिल्या दिवसापासून बघतोय, जर ब्रह्मविद्येचा आपण अभ्यास करतोय, ब्रह्मविद्येचं अध्ययन करतोय, आत्मविद्येचं अध्ययन करतोय, तर आत्मा हे माझं स्वरूप असेल, तर आत्मा निर्गुण आहे, आत्मा निराकार आहे. आत्मा निर्गुण निराकार आहे. आणि काल दुसरा शब्द वापरला मी, एकमेव अद्वितीय आहे. या विश्वामध्ये फक्त एकच तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. किंवा शरीराच्या उपाधीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आत्मतत्व. ब्रह्म अत्यंतिक व्यापक आहे, पण एखाद्या उपाधीने जेव्हा ते शांत म्हणजे मर्यादित होतं, जसं तुमच्या आमच्या शरीराच्या आकारामध्ये जो तुम्हाला मला मिळालेला आकार, कोणाचा बुटका आहे, कोणाचा उंच आहे, कोणाचा जाडा आहे, कोणाचा बारीक आहे, जो जसा असेल तो, त्याच्या आतमध्ये जे पोकळी आहे, जी स्पेस आहे, ज्याला आपण आकाश तत्व म्हणतो, या आकाशापेक्षा सूक्ष्म असणारं जे आत्मतत्व आहे, तेच आपल्या शरीराच्या आतमध्ये आहे, तेच बाहेर आहे. आणि असं ते कसं आहे, ते एकमेव तत्व आहे, अद्वितीय आहे. अद्वितीय याचा अर्थ तिथे दुसरं नाहीच. आपण व्यवहारामध्ये अद्वितीय म्हणजे अत्यंत सुंदर असं म्हणतो. काय अद्वितीय आहे असं तशा अर्थाने नाही ते. तिथे द्वितीय नाहीच आहे. दोन काहीच नाही. एकच आत्मस्वरूप आहे आणि तोच आत्मज्ञान स्वरूप आहे. आणि नुसतं ते एकमेव याचा अर्थ केवळ तेच आहे, दुसरं काही नाही. आपल्याला विविधतेचा अनुभव, डोळे उघडल्याबरोबर आपल्याला लक्षावधी आकार दिसतात. पण आपण आकारामध्ये रमणारे आहोत आणि म्हणूनच आपली दृष्टी स्थूल आहे आणि संत आणि ज्ञानी यांची दृष्टी सूक्ष्म आहे. मग असा हा आत्मा कसा आहे, तर आत्मा एकमेव अद्वितीय म्हणजे तिथे दुसरं काही नाही. एवढंच नाही तर ती यादी आहे, तिथे स्वगत सजातीय विजातीय भेद नाही. तो तीन प्रकारचे भेद आहेत. स्वगत, स्वगत याचा अर्थ स्वतःचे स्वतः असणारे. जसं एक वृक्ष आहे, त्या वृक्षाची मुळं आहेत, त्याचं खोड आहे, त्याच्या फांद्या आहेत, त्याची फळं आहेत, फुलं आहेत. हा स्वगत भेद आहे. किंवा माझ्या शरीराचा असणारा डोकं, हात, पाय, डोळे, नाक, कान, पोट, पाठ, हे सगळे स्वगत भेद आहेत. एकाच एकाच म्हणजे गोष्टीचे असणारे जे भेद, त्याला स्वगत म्हटलेलं आहे, भेद. दुसरे सजातीय भेद. सजातीय भेद याचा अर्थ एकाच जातीचे असणारे. मनुष्य जाती, पशु जाती, श्वान जाती, गो जाती, पक्षी जाती, कीटक जाती, सगळे त्याच्यामध्ये. वृक्ष जाती, वेली जाती, याचा अर्थ समूह, सजातीय भेद. आणि विजातीय भेद याचा अर्थ त्याच्यामध्ये काही साधर्म्य नाही. विजातीय भेद म्हणजे वृक्ष जातीमध्ये समजा जर आपण बघितलं, एक आमराई असेल तर सगळी आंब्याचीच झाडं आहेत. पण विजातीयमध्ये मग आंबा पण आहे, चिकू पण आहे, फणस पण आहे, करवंद पण आहेत, जांभळं पण आहेत, केळी पण आहेत. आता केळी आणि आंब्याचा संबंध सजातीय आहे का विजातीय आहे? मनुष्य जाती आहेत. पण मनुष्य जाती असणारी मी ज्या टेबलावरती बसलेली आहे, टेबलावरती म्हणजे खुर्चीवरती बसलेली आहे, तर ही खुर्ची ही एक जड असणारी पंचभौतिक जाती आहे आणि मी अष्टधा प्रकृतीची आहे, मनुष्य जातीची. हा भेद विजातीय भेद आहे. आत्म्यामध्ये असा भेद नाही. एकमेव अद्वितीय असा असणारा तो. एक छोट्या दृष्टांताने समजून घेऊ आपण. आकाश अत्यंत सूक्ष्म आहे. अगदी जवळ जाणारा ब्रह्मतत्वाच्या आकाशतत्वच खम ब्रह्म असंच उपनिषदाने त्याला म्हटलंय. मग आकाश सगळीकडे समप्रमाणामध्ये आहे. त्याला स्पर्श करता येत नाही. ते निर्गुण आहे, निराकार आहे, फक्त इंद्रियांना गोचर आहे. म्हणून ते मायेचा प्रांत समजला जातो. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असणारं आत्मतत्व आहे. मग आता या आकाशामध्ये किती गोष्टी आहेत? या आकाशामध्ये घर बांधलं, आता लक्षात येईल, आकाशात घर बांधलं की घरामध्ये आकाश भरलं. मी एक छोटंसं घर बांधलं आणि मग त्या घरामध्ये आकाश भरलं, की असणाऱ्या आकाशामध्येच मी घर बांधलं. मला वाटलं की आता जाऊ दे, घर बांगला तोडून टाकावा. तिथे छान टॉवर करायची. म्हणून तो घर मी तोडून टाकलं आणि तिथे टॉवर केलं. मग टॉवरमध्ये पुन्हा आकाश भरलं का? की असणाऱ्या आकाशामध्ये टॉवर झालं? याचा अर्थ आकाश येतही नाही, आकाश जातही नाही. ते नित्य असणं असा त्याचा स्वभाव आहे.
तसं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप नित्य असणं असा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून तिथे तो कसा आहे तर ते एकमेव अद्वितीय सजातीय स्वगत स्वजातीय सजातीय विजातीय भेदरहित असं असणारं कोणतं तत्व आहे तर तो आत्मा आहे. आणि असा हा या आत्मतत्वाचे निरूपण करणारा वक्ता आणि श्रोता दोन्ही कसे आहेत तर अत्यंत दुर्लभ आहेत असं या ठिकाणी आचार्य सांगतायत, नचिकेताला समजून सांगतायत. आणि पुढे ते म्हणतात अनेक प्रकारांनी वर्णन केलेला हा आत्मा. आता हे सगळे त्याचं वर्णन केलेलं आहे आत्म्याचं. खरं तर जो निर्गुण निराकार आहे त्याचं वर्णन कसं काय करणार? वर्णन कोणत्याच करायचं असतं जे लौकिकामध्ये आहे त्याचं वर्णन केलं जातं. पुस्तक आहे, एखादं फूल आहे तर हा लाल फूल आहे, सुंदर फूल आहे, सुगंधी फूल आहे. आत्म्याचं काय वर्णन करणार? जे निराकारच आहे. त्याचं वर्णनच करता येत नाही. शास्त्रांनी जसं सांगितलंय तसं आपण समजून घेऊ शकतो फक्त. आणि म्हणून श्रुती त्याचं स्वरूपच सांगते. म्हणून प्रमाणाने तो सिद्ध करावा लागतं. श्रुती एकच प्रमाण आहे आपल्याला आत्मस्वरूपाची अनुभूती घेण्यासाठी. दुसरं प्रमाणच नाहीये. आणि मग या ठिकाणी आचार्य स्वतः नचिकेताला समजावून सांगतायत, की अनेक प्रकारांनी वर्णन केलेला असा हा जो आत्मा आहे, तो सामान्य बुद्धीला बाबा नाही कळत. आणि तू तर तीच विद्या मागतोयस. कशी काय तुला मी देऊ? तुझा अधिकार आहे का मला माहिती नाहीये. पण तू मागतोयस याचा अर्थ मला ती देणं भाग आहे कारण मी तुला वर दिलेला आहे. आता असा जो काही आत्मा आहे याच्यासाठी अद्वैतावरती तुला आरूढ व्हायचंय आणि ते आरूढ व्हायचं असेल तर आचार्यांनीच त्याचा उपदेश करायचा आहे. आणि म्हणून सद्गुरूंचाच बोध तिथे सर्वसामान्यांचा चालत नाही. आणि मग तो बोध कोणता असेल तर सद्गुरूंनी तत्वमसी बोध करावा. तो त्यांनी त्याच्या शिष्याच्या कानामध्ये करावा. शिष्याने तो आपल्या अंतरंगामध्ये बिंबवून घ्यावा आणि जगताकडे बघण्याची दृष्टी बदलावी. आणि आता त्याला सगळीकडे काय दिसावं तर ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व दिसावं. म्हणून तो अधिकार कोणाचा आहे तर तो सद्गुरूंचा आहे. असा आत्मा आहे किंवा नाही अशा भाषेत बोलावं लागतं. आणि तो म्हणून सर्वसामान्यांना कळत नाही. इथे आचार्य एक शब्द वापरतायत आणि तो शब्द कोणता असेल तर तो अत्यंत अणुरेणूसारखा अत्यंत सूक्ष्म असणारा, तो प्रमाणाला कळत नाही म्हणजे तर्काला कळत नाही. कोणत्याही गोष्टीला प्रमाण पाहिजे बघा. आपण बघितलं ना पहिल्याच दिवशी आपण बघितलं की डोळे हे आपलं प्रमाण आहे बघण्याचं, प्रत्यक्ष प्रमाण आहे. मी जेव्हा डोळ्यांनी बघते तेव्हा म्हणते मी मला नक्की माहितीये की मी हे पाहिलेलं आहे. एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन आपण म्हणतो तुम्हाला खोटं वाटतं का? मी स्वतः आणि म्हणून आपल्या हातावरती छातीवरती पण हात ठेवतो आणि मी स्वतः पाहिलेलं आहे. याचा अर्थ मी डोळ्यांनी पाहिलेले जे माझे आहेत ते थोडे दूर गेले आणि मी स्वतः आत्मस्वरूपाकडे हात लावतो आणि आपल्या पक्षाला हात लावून आपण मी स्वतः पाहिलेलं आहे. याचा अर्थ प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, मी माझ्या कानांनी ऐकलेले, मी त्वचेनी स्पर्शाने जाणलेले, मी किती छान आंबा आहे खाऊन बघितलेलं आहे. प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण आहे. म्हणून प्रमाणांनी आपल्याला आत्मस्वरूप जे आहे ते सिद्ध करता येत नाही सांगितलंय. मग किती प्रमाण आहेत? पहिले शब्द प्रमाण आहे. आता आपण आत्मस्वरूप शब्द प्रमाणाने समजून घेतोय. शब्दाच्या साह्याने त्याच्या अगदी जवळ जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून पण प्रत्यक्ष आत्मस्वरूपाची जेव्हा अनुभूती येईल तेव्हा शब्द मागे पडलेला असेल हे निश्चित आहे. आणि म्हणून पहिलं प्रमाण शब्द प्रमाण आहे. त्यानंतर चेष्टा म्हणजे खूण. कोणी विचारलं काय जेवण कसं झालंय आपण असं म्हणतो छान असं हाताने दाखवतो. फूल कसं आहे? सुंदर आहे. तो कसा आहे? उंच असं हाताने खूण करतो. याचा आपण आपल्या शरीराच्या एखाद्या हाताने एखादी खूण करून दाखवतो. व्यापक असेल तर आपण लगेच हात असा लांब करतो. म्हणजे हे जे काहीतरी केलेलं प्रमाण आहे, खुणाने दाखवणं आहे, त्याला चेष्टा प्रमाण म्हटलेलं आहे. तर्क आहे. आज आकाशामध्ये फार काळे ढग आहेत, म्हणजे पाऊस येणार आहे बरं का. कुठेतरी धूर दिसतोय, म्हणजे अग्नी लागलेला असला पाहिजे. तर्क प्रमाण आहे. मग इतिहासाचं काही प्रमाण आहे, अनुपलब्धी प्रमाण आहे, अशी अनेक प्रमाणं दिलेली आहेत. तो आपला आत्ताचा विषय नाही. पण या ठिकाणी आचार्य सांगतायत असा हा आत्मा जो आहे ना हे नचिकेता समजून घे. हा तुला प्रमाणाने कळणारा नाही आणि तर्काने तर तो आत्मा कळणाराच नाही. आणि जे लोक जे आहेत की जे अत्यंत स्थूलामध्ये रमलेले आहेत, केवळ मी म्हणजे शरीर याच भूमिकेवरती जे जगणारे आहेत, अशा प्रकारे जीवन व्यतीत करणारे आहेत, त्यांना आत्मस्वरूपाचं भान कधीही येणार नाही.
आणि त्यामुळे त्यांना उपदेश करण्याचा अधिकारच काही नाहीये. कारण जिथे चित्त शुद्ध नाहीये तेव्हा पुढे सगळा जो भाग आहे तो सगळा अंधारात चाचपडलेला आहे आणि त्यासाठी त्यांच्यासाठी ते आत्मस्वरूपच नाही. आणि म्हणूनच आत्मस्वरूप ऐकणारे विरळ आहेत, सांगणारे विरळ आहेत आणि तो किती सूक्ष्म आहे ते तर्काने किंवा 9च्या 9 प्रमाणाने कळणार नाही. त्याची सूक्ष्मताच आचार्य या ठिकाणी दाखवून देत आहेत. आणि मग ते पुन्हा नचिकेताची स्तुती करतायत आणि ते म्हणतात की अत्यंत प्रिय असणाऱ्या अशा नचिकेता, योग्य ज्ञानासाठी जर तुला खरंच आत्मज्ञान हवं असेल तर किती अतिशय महत्वाची हा श्लोक आहे. त्या ठिकाणी यमधर्म स्वतः सांगतायत, की "हे नचिकेता, तुला जर आत्मस्वरूपाची अनुभूती घ्यायची आहे, मी ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप ते मीच आहे आणि मीच सनातन आहे." गीता आम्ही वाचलेली आहे. 4थ्या अध्यायामध्ये स्वतः भगवान सांगतायत, की "तू आणि मी दोघंही सनातनच आहोत." अर्जुन म्हणतो, "नाही, असं कसं काय?" याचा अर्थ मी स्वतः सनातन आहे, मी ब्रह्म आहे किंवा मी आत्मा आहे असं आपल्याला वाटतच नाही. आणि आचार्य नेमकं तेच सांगतायत, की "हे नचिकेता, ज्ञानासाठी हे जे आत्मज्ञान आहे, जी आत्मविद्या, ब्रह्मविद्या मी तुला सांगणार आहे, यासाठी 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. एक म्हणजे शास्त्र आणि शास्त्र म्हणजे वेद किंवा अध्यात्मशास्त्र आणि दुसरं म्हणजे आचार्य यांनी प्रतिपादन केलेली बुद्धी." याचा अर्थ शास्त्र आपल्याला काही आज्ञा करतं. शास्त्राने ज्या काही आज्ञा केलेल्या आहेत त्याला विहित कर्म म्हणतात. ती सगळी विहित कर्म तुम्ही आम्ही करायची आहेत. शास्त्राने काही करू नका सांगितलेले आहेत, त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. ते आपण करायचं नाही. ह्या आज्ञा जर आपण पाळल्या तर शास्त्राने सांगितलेल्यानुसार आणि आचार्यांनी सांगितलेली असणारी तशी बुद्धी आपण करून घेणं, आपल्या बुद्धीने नाही करणं. बरेच वेळेला बघा एखादी भगवद्गीतेचं पुस्तक येतं आणि आपण गीताचा अभ्यास करायला सुरुवात करतो आणि त्या गीतेचा अर्थ आपल्याला पाहिजे तसा लावतो आणि म्हणतो मला असं वाटतंय. शास्त्र असं म्हणतं, मला असं वाटतंय यासारखं भयंकर दुसरं काही नाही. गीता ज्यानी सांगितलेली आहे, ती भगवत बुद्धीनी सांगितलेली आहे. साठी सांगितलेली आहे, तो मोह नष्ट व्हावा आणि स्वरूप समजावा यासाठी सांगितलेली आहे. युद्धभूमीवर सांगितलेली आहे. म्हणजे तुम्हाला मला दररोज तुम्ही आम्ही युद्धभूमीवरती जगतो. आपल्याला व्यवहारामध्ये, समाजामध्ये, आपल्या कुटुंबाशी, जिथे आपली रोजीरोटी आहे, जिथे आपलं काम आहे, तिथे वैचारिक सतत मतभेद आहेत की नाही? वैचारिक युद्ध आहे की नाही? आतमध्ये तुमचे आमचेच कामक्रोधादी विकार आहेत. त्याच्याशी आपल्याला नित्य लढायचंय आणि म्हणून तिथेही युद्धच आहे. आणि ज्या युद्धभूमीवरती गीता सांगितलेली आहे, कशासाठी सांगितलंय? तो मोह जाण्यासाठी. मग आता इथे युद्ध तर करायचंय, याच जगामध्ये राहायचंय, पण जिंकायचंय. जिंकायचं याचं आता माझं स्वरूप मला जाणायचंच आहे. कर्म मला सोडायचंच नाहीये. कर्म उत्तमच करायचंय, पण कर्माच्या बरोबरीने मला माझं स्वतःचं स्वरूप जाणायचं आहे. आणि मग हे जे जाणणं आहे, यासाठी म्हटलेलं आहे, की कोणाच्या बुद्धीने चालणं, तर आचार्यांच्या बुद्धीने चालणं आणि शास्त्राच्या बुद्धीने चालणं. ज्यांच्या चरणी आम्ही सगळं हे परमार्थ शिकलो, ते सद्गुरू आणि आमच्या परमपूज्य मंदाताई म्हणून खूप मोठ्या योगिनी आहेत. ते दोघं म्हणतात, की आपण संतांकडे गेल्यानंतर पहिल्यांदा काय शिकलं पाहिजे, तर आपली बुद्धी शास्त्राला गहाण टाकली पाहिजे. आपलं मन शास्त्राला दिलं पाहिजे. आपण सगळं देतो, पण बुद्धी गहाणच टाकत नाही. कारण ती आपण वेगळी ठेवलेली आहे. कारण आपल्याला असं वाटतं ते माझं अस्तित्व आहे आणि तिथे चालतच नाही. आणि या ठिकाणी आचार्य म्हणतायत, "कोणती बुद्धी विकसित कर? शास्त्र बुद्धी विकसित कर." म्हणजे वेद काय सांगतायत, वेदप्रामाण्य काय सांगतायत, उपनिषद प्रामाण्य काय सांगतायत. आज तुम्ही जे योग मार्ग सांगत असाल, तो शिकत असाल, तर पतंजली मुनी काय सांगतायत, त्यांचं ऐकणं महत्वाचं आहे. मला असं वाटतं, नाही चालणार तिथं. तिथं मी चालणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी एकच बुद्धी म्हणजे शास्त्रबुद्धी आणि आचार्य बुद्धी, याचा अर्थ जी श्रेष्ठ आहे, ज्यांनी तो मार्ग चोखाळलेला आहे, ज्या मार्गाने ते गेलेले आहेत, त्याचे खाचखळगे ज्यांना माहिती आहेत,
त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्या तशी बुद्धी विकसित करणं, याला म्हटलेल्या आचार्यांची बुद्धी. आणि अशी बुद्धी हे नचिकेता अरे तुला मिळालेली आहे. आणि म्हणूनच तुझ्या वडिलांनी केलेलं चुकीचं कर्म तुला पटलेलं नाही. दिलेलं सगळं वैभव तू नाकारलेलं आहेस. आणि म्हणून तुझ्यासारखा इतका अधिकारी शिष्य, मुमुक्षामध्ये पण, शिष्यांमध्ये पण 3 प्रकार आहेत. एक मंद आहे, एक अत्यंत मध्यम आहे आणि तिसरा उत्तम आहे. काल आपण शिष्यांचे प्रकार बघितले. आचार्य म्हणतायत तिथे या ठिकाणी यमधर्म म्हणतायत की नचिकेता तुझ्यासारखा अधिकारी शिष्य जो आहे तो मला मिळालेला आहे. आणि आता मी प्रार्थना करतो की असे तुझ्यासारखे जे काही शिष्य आहेत ना ते मला प्राप्त व्हावेत. कारण मरणाच्या नंतरची जी गती आहे ती नेमकी गती काय आहे, कोण माझं स्वरूप काय आहे. कारण जीव जाणारा कोण आहे आणि येणारा कोण आहे, मृत्यू कोणाला आहे, जी जीवनामध्ये माझ्या अटळ असणारी गोष्ट आहे त्याचं चिंतन मी कधीपासून केलं पाहिजे. आणि आपण वयाची 50-60 पर्यंत आलो तरी सुद्धा आपल्याला मृत्यूची भीती वाटते. आपण चिंतनच कधी करत नाही हो. आम्ही लहान मुलांना नाही, पहिल्या दिवशी आपण बघितलं की त्या गोष्टी आपण टाळतोच. असो. आणि मग या ठिकाणी पुढच्या मंत्रामध्ये आचार्य सिद्धांत सांगतायत बरं का. आणि हा सिद्धांत इतका सुंदर आहे. आणि तो सिद्धांत कसा आहे तो बघितला तर तो नचिकेत म्हणतोय एकीकडे, आणि तो असं म्हणतोय की ते तुम्ही जे काही सांगताय मला हे मला निश्चित माहिती आहे. आणि आचार्य सांगतात काय सिद्धांत सांगितलेला आहे. 10वा जो मंत्र आहे दुसऱ्या अध्यायातला, ज्याच्यामध्ये म्हटलंय की मी जाणतोय बरं का, मला नक्की ठाऊक आहे की कर्माची फलं जी आहेत किंवा कर्माची फलरूप संपत्ती जी जी काही फळं मला मिळणार आहेत ती सगळी कशी आहेत तर ती अनित्य आहेत. त्यातलं काही शाश्वत नाही. कोणतंही कर्म केलं तर त्याचं फळ मिळणारच आहे. हे पहिल्यांदा सिद्धांत लक्षात ठेवायचं. मला कर्माच्या फळातून जर वेगळं व्हायचं असेल तर मला काही साधना केली पाहिजे. आणि त्या साधनेने कर्म करणारा कोण, केलेली कर्माची क्रिया काय आहे, कशासाठी कर्म करायचं आहे, ह्या तीनही गोष्टी म्हणजे कर्म, कर्ता आणि क्रिया या तिन्ही ठिकाणी त्रिपुटी आहे. आणि जे जे त्रिपुटीने युक्त आहे ते ते लौकिकातलं कर्म आहे. लौकिकातलं कर्म मला बांधून टाकणार आहे, कारण त्याचं सुख दुःख रूपी फळ मला भोगावं लागणार आहे. त्याच्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर कर्म निष्काम करायला पाहिजे. आणि निष्काम करायचं असेल तर ते निर्लेप केलं पाहिजे. त्या कर्माचा लेपच मला लागता कामा नये. आणि लेप लावून घ्यायचा नसेल तर त्याच्या काही प्रक्रिया मला समजावून घेतल्या पाहिजेत. निर्लेप कर्म, आता पहिल्यांदा आपण बघितलं ईशावास्य उपनिषदामध्ये निर्लेप कर्म करण्याच्या सगळ्या प्रक्रिया आपण बघितल्या. नामसाधनेमध्ये तरी कर्म करा, चिंतनाने तरी कर्म करा, क्रियमाण कर्म स्वातंत्र्याने मिळालेलं कर्म ताबडतोब फळ तिथे ईश्वराला समर्पित म्हणून कर्म करा. या सगळ्या प्रक्रिया आपण बघितल्या. पण त्या पुन्हा पुन्हा जर ऐकल्या, पुन्हा पुन्हा श्रवण केल्या, आपल्या अंतरंगामध्ये रुजल्या तर त्या रुजतील. नाही तर मग ज्याला आपण म्हणतो की जसं पुढच्याच पाठ मागचं सगळं सपाट. पुढे आपण काहीतरी श्रवण करत जातो आणि मागचं सगळं विसरत जातो, तिथे चालणार नाही. सिद्धांत आपल्याला तेच सांगितलेलं आहे. काय सिद्धांत सांगितलं की या ठिकाणी की मला ठाऊक आहे की कर्माचं फलरूप संपत्ती अनित्य आहे. कोणतंही कर्म केलं तर त्या कर्माचं जे फळ आहे ते अनित्य आहे, ते संपणारच आहे. ते मला शाश्वत सुख देऊ शकणार नाही, कारण करणारा देह अनित्य आहे. जर माझा देहच अनित्य आहे, त्या अनित्य असणाऱ्या माईक असणाऱ्या देहाने कितीही भली भली मोठी कर्म केली तरी ती कर्म या जगामध्ये कधी ना कधीतरी नाहीशी होणार आहेत. ती शाश्वत राहणारच नाही. कितीही दिव्य भव्य करा, प्रचंड मोठा आश्रम बांधा, 50 वर्षांनी काय होईल माहिती नाही, आपल्यानंतर काय होईल माहिती नाही. कितीही मोठं घर बांधा, काय होईल माहिती नाही. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात ज्या घराला मी माझं माझं म्हणतो ते घर खरं कोणाचं आहे तर किड्या मुंगे पाली त्यांचंच आहे. त्या घराची पांढरीच पडणार आहे. तर हे वास्तवताच आपण स्वीकारत नाही, कारण दूरदृष्टी नाही. आणि या ठिकाणी आचार्य सिद्धांत सांगतायत की काय आहे, अनित्य साधनाने नित्याची प्राप्ती कधी होत नाही.
जे नित्य तत्व आहे, जे आत्मतत्व आहे, जे चैतन्य तत्व आहे, जे ज्ञान स्वरूप तत्व आहे, जो आत्मा स्वगत सजातीय विजातीय असा आहे, तो मला अनित्य अशा असणाऱ्या शरीराने कितीही कर्म करून प्राप्त होणार नाही. कारण मीही अनित्य आहे, जी साधनं आहेत ती साधनही अनित्य आहेत, आणि साधन अनित्य असल्याने की नाही अध्रुवही प्राप्ते ध्रुवम, जे ध्रुव म्हणजे शाश्वत तत्व आहे, ते शाश्वत तत्व एकाही अशाश्वत साधनाने मला प्राप्त होणार नाही हा सिद्धांत आहे. मग आपण प्रयत्नच नाही का करायचा? आता प्रश्न येईल, आपण प्रयत्नच नाही का असं नाही. शरीर हे माध्यम आहे, आणि म्हणून शरीरम आद्यम खलु सर्व धर्म साधनम. शरीर या साधनाचा वापर करायचा, आणि शरीर या साधनाचा वापर करून त्या तत्वापर्यंत आपल्याला जायचंय. पण त्याच्यासाठी प्रत्यक्ष ह्याचा कोणताही वापर आपल्याला उपयोगाला येणार नाही. संवादी आहेत सगळी साधनं. आता जोपर्यंत आपल्याला हा विषय माहिती नाही तोपर्यंत ती विसंवादीच आहेत. जेव्हा आपल्याला कळेल की मन आपल्याला फारच त्रास देत आहे, तेव्हा ते शत्रू आहे. पण तेच जर आपण अनुकूल करून घेतलं तर ते मन संवादी होईल. बुद्धी अनुकूल करून घेतली तर ती संवादी होईल. याचा अर्थ आत्ता ती सगळी विसंवादी साधनं आहेत. आपल्याला वाटतंय की ती मला अनुकूल आहेत, नाही आहेत आत्ता अनुकूल. कारण ती आत्म्याकडे बघतच नाहीयेत, ती बाकी सगळं बघतायत. लौकिकातलं सुख पाहिजे एवढं बघतायत. आणि यासाठी सांगितलंय की या जे काही शाश्वत नाही, अशाश्वताने शाश्वताची प्राप्ती कधीही होत नाही. आणि हा सिद्धांत जो आहे तो लक्षात ठेव. आणि नचिकेता ते ते स्वतः म्हणतायत, आता यामध्ये म्हणतायत की अरे जो अग्नी तो तुझ्या नावाने ओळखला जाईल असं मी तुला सांगितलं, त्याचं चयन मी सुद्धा 3 वेळा केलं. याचा अर्थ उत्तम कर्म केली, उत्तम उपासना केली, अनेक प्रकारचे यज्ञ यागादी कर्म केले, तरी सुद्धा मला त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून यमाचं कार्य करायचं, यमत्वाचं नित्य फळ माझ्याकडे आलंच ना. आता हे शाश्वत आहे का अशाश्वत आहे? फळ मला मिळालेलंच आहे. स्वतः ते सांगतायत की कर्म केल्यानंतर फळापासून सुटकाच नाही. कारण सरळ सरळ सांगितलेलं आहे की जसं मला कोणी सांगितलं की अलकाताई माझ्याकडे या, पण तुमची सावली ठेवून या बरं का. सावली ठेवून मला येता येणार नाही, कारण ती सावली माझ्या बरोबरच येणार आहे. तसं कर्माला कर्मफळ चिकटलेलं आहे, आणि त्या कर्मापासून जर विलग व्हायचं असेल तर शास्त्रांनी सांगितलेली बुद्धी, आचार्यांनी सांगितलेली बुद्धी, ती बुद्धी आपल्याला काय करावी लागेल? ती कमवावी लागेल. आणि ती बुद्धी जोपर्यंत आपण कमवत नाही तोपर्यंत आपल्याला ते शक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धांत सांगितलेला आहे की जे ध्रुव तत्व आहे ते अध्रुव असं असणाऱ्या शरीराने मिळणार नाही. सिद्धांत समजून घेऊ आणि मग आत्मस्वरूपाकडे पुढे जाण्यासाठी काय करायचंय ते जाऊ. पुन्हा आचार्य पुन्हा पुन्हा कुठे येतात तर ते आपल्या शिष्याविषयी त्यांना इतकं कौतुक आहे, कारण तो आत्म्याविषयी प्रश्न विचारतो. आधीच्या श्लोकात सांगितलंय बरं का, असा आत्मा ऐकणाराच दुर्लभ आहे. उपनिषद आपण ऐकतच नाही. कधी ऐकतोय हो 25व्या आणि 50व्या वर्षी. पूर्वीच्या काळी जेव्हा छोटी-छोटी बालकं मौंजी बंधन व्हायचं, 8 वर्षाची पोरं जेव्हा गुरुकुलात जायची, तेव्हा त्यांना ही उपनिषद शिकवली जायची. कारण ह्याच्यामध्ये विज्ञान आहे. शरीराचं विज्ञान काय आहे? शरीर कसं निर्माण झालंय? जग कसं निर्माण झालंय? त्याच्या कोणत्या त्याच्यामधला रेशो कोणत्या-कोणत्या प्रकाराचा आहे? की ज्या माझ्या शरीरापासून ज्ञानाला सुरुवात व्हायची. म्हणजे तेव्हा उपनिषदांची भीती, उपनिषद लहान मुलांसाठी आहे, कारण त्यात विज्ञान आहे, त्यात काही प्रयोग आहेत. प्रयोगाने काही विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे. आज 50व्या वर्षी सुद्धा आम्ही म्हणतो आम्हाला उपनिषद कळतच नाही. आहे का शास्त्र बुद्धी? आचार्यांची बुद्धी आहे का? आणि मग ध्रुव असणारं तत्व कसं काय मला मिळणार? नाही मिळणार. आणि यासाठी आधी वर्णन केलं की असा ऐकणारा श्रोता आणि वक्ता दोन्ही दुर्लभ आहे. पुन्हा आता आचार्य काय करतायत तर त्या नचिकेताची त्यागवृत्ती किती आहे. कारण जोपर्यंत वैराग्यच नाही, काल आपण एक सिद्धांत बघितला, वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. ज्या प्रमाणात वैराग्य त्या प्रमाणात जीव ईश्वराभिमुख किंवा ज्ञानाभिमुख अधिक आहे. आणि म्हणून हे नचिकेता तू मात्र बुद्धिमान असा हुतात्मा आहेस. श्रेष्ठ असा भोग, लौकिक सगळी जी काही प्रतिष्ठा, यशाचं अपार फलित, तुला सर्वश्रेष्ठ जे काय अमरत्व मी देत होतो,
स्तुती तुझ्या देत होतो, तुला काय अनेक भोग देत होतो, स्वर्गीय भोग देत होतो, मोठं राज्य देत होतो, अमाप जमीन देत होतो, हे सगळं तू नाकारलेलं आहेस. आणि हे नाकारलेलं आहेस याचा अर्थ तू त्याचा त्याग केलास, म्हणजे तुझ्याकडे वैराग्य आहे. आता कालच आपण बघितलं, वैराग्याच्या भूमीमध्ये ज्ञानाला अंकुर फुटतात. थोडं आपण समजून घेऊया की त्या वैराग्यामध्ये अतींद्रिय अनुभव येण्याची क्षमता आहे बरं का. भगवंत आपण म्हणतो, भगवंत 6 गुणांनी परिपूर्ण आहे. त्याला आपण षडगुणेश्वर म्हणतो. ज्या देवतांची उपासना करतो त्याला आपण भगवान म्हणतो, भगवंत म्हणतो. भग म्हणजे सद्गुण. 6 गुणांनी भगवान जो आहे तो परिपूर्ण आहे. यशस्वी, औदार्य, करुणा, ज्ञान, वैराग्य. कोणी धर्म म्हटलंय त्याला. आता यशस्वी, औदार्य, करुणा, ज्ञान, वैराग्य या सगळ्यांनी जर तो परिपूर्ण असेल तर आम्ही भगवंताचे उपासक आहोत. आम्ही भगवंताची पूजा करतोय. भगवंताकडे 6 गुण आहेत. तर साहजिकच उपासकाकडे म्हणजे तुम्ही आम्ही जर देवाची उपासना करत असू तर उपासकाकडे त्या भगवानाचे किंवा त्या भगवंताचे जे सद्गुण आहेत त्याचं अवतरण होणं महत्वाचं आहे की नाही. आणि त्या सद्गुणांचं अवतरण जर उपासकात झालं तर ती उपासनेची फलश्रुती आहे. नाही तर उपासना कशासाठी करायची. मी रामाची उपासना करते, राम अत्यंत पराक्रमी आहे आणि मला रात्री 9 वाजता काय, मला दिवसा सकाळी इथून पुण्याला जायचं म्हटलं तर अरे मी एकटी कसं जायचं, मला एकटीला नाही जमणार. असं जर माझ्या मनात आलं, इतकी जर मी नेभळट आणि घाबरट असेन तर मी रामाची उपासक आहे का. सरळ सरळ आहे बरं का. आम्ही ज्याची उपासना करतो त्याच्या सद्गुणांचं काही आहे की नाही अवतरण झालं पाहिजे, हा विचार कुठेतरी आपण समजून घेतला पाहिजे आणि तो नाही समजला जात. म्हणण्यासाठी अधिकार कमावला पाहिजे आणि तो अधिकार कमावताना आपण बघतोय की वैराग्यामध्ये अतींद्रिय अनुभव मिळू शकतो. अगदी तुमचा आमचा सगळा प्रपंच वैराग्यावरती चाललेला आहे की नाही बघा. मी फार काही सांगत नाही, आपण सगळे प्रापंचिक आहोत. सगळेजण आपल्या बेतावर खाऊन पिऊन सुखी होत असेल, एखाद्याकडे गाडी असेल, बंगला असेल, घोडा असेल, सगळं असेल. पण कधीतरी आपली पोरं आपल्याला म्हणतात, बाबा मला शाळेत ट्रिपला जायचं बरं का आणि मला एवढे एवढे पैसे हवेत. वडील पटकन म्हणतात की बापरे, या महिन्यात तर घरात लग्न आहे. मी असं ठरवलं होतं की या महिन्यामध्ये मी माझ्यासाठी बूट घेणार होतो, मी आईसाठी काही कपडे घेणार होतो. पण ते पोर म्हणतात नाही नाही बाबा मला ट्रिपलाच जायचंय. आई वडील बिचारे काही करत नाहीत. आपल्या स्वतःची आवड बाजूला ठेवतात आणि ते पैसे त्या पोराला देतात. ते पोर पैसे शाळेमध्ये भरतं, ते पोर ट्रिपला जातं, 2 दिवस राहतं, मित्रांबरोबर जातं, भयंकर आनंद उपभोगतं आणि मग ते घरी परत येतं. आणि जेव्हा ते आई-वडिलांना सांगतं, की मी एवढा सगळा आनंद उपभोगला, मी हे पाहिलं, मी ते पाहिलं, मी ते पाहिलं, मी ते पाहिलं. लक्षात घ्या तो प्रत्यक्ष भोग जो आहे, तो त्या पोराने घेतलेला आहे. ना त्या आईने घेतलाय, नाही त्या बापाने घेतला. पण तरीसुद्धा ज्यानी प्रत्यक्ष भोग घेतलाय, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंद आई-वडिलांना झालेला असतो. कारण त्यांनी आपले सगळे विषय बाजूला सारलेले असतात आणि पोराच्या आनंदासाठी स्वतःला काय केलेलं असतं, बाजूला सारलेलं असतं. मला वाटतं ह्याच वैराग्यावरती तुमचा आमचा अख्खा प्रपंच उभा असतो. पण परमार्थामध्ये वैराग्य पाहिजे म्हटलं की आपल्या चेहऱ्यावरती आठी येते. बापरे, हे वैराग्य म्हणजे काय, आता मी सगळं सोडायचंच काय, मी घर सोडायचंच काय, मी चांगलं काही करायचंच नाही काय, मी काही असं आपल्या मनात येतं. असं काही नाही. पण असलेलं वैभव नाकारता येण्यासाठी खूप मनाचं धैर्य लागतं आणि ते धैर्य ते कोणाकडे आहे तर ते नचिकेताकडे आहे. कारण जितकं वैराग्य ज्या प्रमाणात जास्त त्या प्रमाणात आपण ईश्वराभिमुख होतो बघितला. आणि आता या ठिकाणी यमदेवांनी प्रत्यक्ष त्याला विद्या द्यायला सुरुवात केली, आत्मविद्या द्यायला सुरुवात केली. आणि आता ते 12व्या मंत्रामध्ये त्या ठिकाणी काय कुठं आहे ज्याच्या साह्याने मला आत्म्याची अनुभूती घ्यायची, ते ज्याच्या साह्याने घ्यायचे ते स्वरूप कसं आहे, ते किती कसं आहे आणि ते किती दुर्लभ आहे, किती आतमध्ये आहे ते सांगताना, आत्मज्ञानाचं फळ काय आहे ते सांगताना 12व्या मंत्रामध्ये आचार्य म्हणतात, त्या दुर्गम गूढस्थान निवासी बुद्धिस्त सूक्ष्म अशा पुरातन देवाला अध्यात्म योगाने जाणून
बुद्धिमान पुरुष काय करतो, तर हर्ष आणि शोकातीत होतो. अतिशय सुंदर मंत्र आहे, की जो बुद्धिमान माणूस आहे, तो कोणाला जाणतो, ते त्या आत्मस्वरूपाला जाणतो, खऱ्या देवाला जाणतो. आता देवाला जाणणं म्हटलंय बरं का. देव हा शब्द आपण किती वेळा बघितला असेल आणि किती वेळा ऐकला असेल. देव या शब्दाचा अर्थ मुळामध्ये आपण म्हणतो, की देव जो आहे, देवाचं स्वरूप काय आहे? देव याचा अर्थ मुळात हा शब्द कुठून आलेला आहे? दिव या संस्कृत धातूपासून देव हा शब्द आलेला आहे. याच्यापासून 2 शब्द निघाले. एक लौकिक दिवा आणि दुसरा देव. दिवा हा अंधकार घालवतो. आपण अंधार झाला की विजेचा दिवा लावतो. कारण दिव्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं. म्हणून वेद सांगतात, शास्त्र सांगतं, दिव्याच्या प्रकाशात दिसतं, पण देवाच्या प्रकाशात कळतं. देवाच्या प्रकाशात कळतं याचा अर्थ देव ज्ञान स्वरूप आहे. तो द्युतिमान प्रकाश्यते इति देवः, दीयते इति देवः. देणारा जो आहे त्याला देव म्हणतात. काय दिलं नाही हो त्यांनी मला? हे सगळं विश्व दिलं. लक्षावधी फुलं दिली, लक्षावधी प्रकारचे धान्य दिली, किती प्रकारचे भोग दिले. मुळामध्ये भोग भोगण्यासाठी आपल्या गतजन्मीच्या वासना म्हणून हा देह दिला. या देहामध्ये सगळी इंद्रिय दिली, समर्थ अशी इंद्रिय दिली, की ज्या इंद्रियांच्या साहाय्याने आम्ही भोग भोगू शकू. हे सगळे भोग आपल्या समोर आणून ठेवले. विश्वाची निर्मिती करून ठेवली. सागर तयार केला, नद्या तयार केल्या, डोंगर तयार केले, नाना प्रकारची सगळी वृक्ष, वेली सगळ्या या 84 लक्ष योनी निर्माण केल्या. कोण काय निर्माता आहे? दीयते इति देव आहे. हे सगळं ज्याने तुम्हाला आम्हाला दिलेलं आहे ना, तोच तर देव आहे. हे त्याचं पहिल्या स्वरूपाचं कार्य आहे. आणि दुसरं द्युतिमान प्रकाशते इति देवः, याचा अर्थ जो अत्यंत प्रकाशमान आहे असा तो देव आहे. आणि तो प्रकाशमान देव सगळ्याला प्रकाशित करतो, म्हणून विश्वाला प्रकाशित करणारा मी आहे. आता हे मात्र पटत नाही. पण मगाशी एक सांगितलं, की दिव्याच्या प्रकाशात दिसतं आणि देवाच्या प्रकाशात कळतं. कळणं म्हणजे बघूनही कळतं. कानाने ऐकूनही कळतं, स्पर्शज्ञानाने कळतं, गंधाने कळतं, रसनेने कळतं. एखाद्या गोष्टीला देऊन आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा आपल्याला त्यातले बारकावे कळतात. एखाद्याची नवीन जागेचा पाहणी करायची काही बघायचं असेल, तर पायाने तिथपर्यंत चालत जातो तेव्हा ती गोष्ट आपल्याला कळते. आता हे जे कळलं आहे ना शुद्ध ज्ञान, ज्याला शास्त्रांनी संवित म्हटलेलं आहे, ते जे शुद्ध ज्ञान आहे, ज्ञेय निरपेक्ष असं असणारं चित त्या देवाचं खरं स्वरूप आहे. आणि ते जर खरं देवाचं स्वरूप असेल, तर असा हा पुरातन देव आहे. पुरातन म्हणजे किती जुना आहे? विश्व निर्माण होण्याच्या आधीपासूनचा हा पुरातन देव आहे. आणि तो कुठे आहे? अध्यात्म योगाच्या साह्याने जाणून घे. अध्यात्म म्हणजे शरीर. आता या शरीराच्या साह्याने काय कर? या शरीराच्या साह्याने काही योग कर. योग करणे म्हणजे जोडणे. कोणाला जोडणे? कर्मामध्ये परमात्म्याला आणून ठेव. विचारांनी परमात्म्यामध्ये तुझ्या आतमध्ये आणून ठेव. आणि मग हळूहळू त्या देवाशी जोडून तो शुद्ध देव जो मुख्य देव आहे, त्या मुख्य देवाची प्राप्ती जो मला प्राप्तच आहे, पण अज्ञानाने प्राप्त नाही असं वाटत आहे, तर त्याच्याशी जर योग साधायचा असेल, तर त्याला जाणून घेणं आहे. आणि या अध्यात्मामध्येच तो आहे, याच शरीरामध्ये तो आहे. आणि असा तो बुद्धिमान जो त्याला जाणतो, तो हर्ष आणि शोक ह्याच्या पलीकडे जातो. त्याला जीवनामध्ये सुख-दुःख नाही. द्वैतातून तो बाहेर पडतो. अनुकूल, प्रतिकूल ह्या सगळ्यातून तो बाहेर पडतो. आज आपल्याला जरा मनासारखं झालं की बरं वाटतं. थोडं मनाच्या विरुद्ध झालं की आपले पापड मोडतात. पण नाही, चांगलं झालं तरी त्याची कृपा. काही एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली तरी त्याची कृपा. अशी आपली धारणा आहे का हो? आणि ती जर नसेल, तर आपण द्वैतामध्येच आहोत. हर्ष आणि शोक दोन्हीच्या 2 तडाख्यांमध्ये जर आपलं जीवन सतत कधी इकडे, कधी तिकडे, कधी इकडे, कधी तिकडे असं असेल, तर ते जीवन सुखी असेल का? सतत जर मला दुःखाचाच अनुभव असेल, क्षणाक्षणाला, सतत का क्षण अनुभव आहे? कारण सतत तुलना चालू आहे.
का तुलना चालू आहे? कारण तो माझ्यापेक्षा दुसरा आहे असं मला वाटतंय. पण ज्या क्षणी मला एकमेव तत्व सगळीकडे असेल, तेव्हा हे कळेल, तेव्हा समर्थ म्हणतात माझा व्यवहार कसा असेल त्यांच्याशी. संत सोप्या भाषेत सांगतात हा. ते म्हणतात, "दाते जिभ चावली, काय कोणी 32शी मोडली. माझ्याच दातांनी माझी जीभ चावली, तर मी माझे 32 दात तोडत नाही." पण व्यवहारामध्ये एखादा नातेवाईक, एखादा मित्र जरा माझ्या विरुद्ध बोलला, की आपण त्याचा किती द्वेष करतो, त्याचं तोंडच बघत नाही. चांगला मित्र आयुष्यात घालवूनच बसतो. पण कधी विचार करत नाही, अरे तो असा का वागला असेल? त्याच्याकडे काहीतरी परिस्थिती असेल, कदाचित त्याचं मानसिक स्थैर्य गेलं असेल, का गेलं असेल? हा विवेकच जागृत नसतो आपल्याकडे. आणि विवेक का जागृत नाही? कारण त्याच्या आणि माझ्यामध्ये एकच तत्व हे आम्ही जाणलेलं नाही. ज्या क्षणी आपल्याला कळेल, की जे माझ्यामध्ये तत्व आहे तेच तिथे आहे, तर त्याच्याविषयी प्रेम वाटेल. आत्मा रे रसोईसा, आत्मा प्रेम स्वरूप आहे आणि म्हणून आता मला प्रेमाशिवाय चैनच नाही पडत आहे. सगळ्यांवरती प्रेम करणं म्हणजेच आत्मस्वरूपाचं काय अनुभूती घेणं, ही त्याची अभिव्यक्ती आहे बरं का. तत्वाने जाणणं वेगळं आणि अभिव्यक्ती वेगळी आहे. आपल्याला उपनिषद हेही शिकवतात, सिद्धांतही शिकवतात आणि त्याची अभिव्यक्ती कशी करायची तेही शिकवतात. आणि या ठिकाणी ते सांगतात, की यमधर्म सांगतात, की "नचिकेता जाणून घे, ह्या कुठे आहे तो? तर त्या बुद्धिस्थ, बुद्धीच्या आतमध्ये बुद्धिस्थ, सा स्थित असणे म्हणजे तिथे त्याच्याही आतमध्ये आहे तो. बुद्धी तर अत्यंत सूक्ष्म आहे. अंतःकरणाचे 4 पदार्थ एक स्फुरण आहे, आकाश तत्वाचं. मन वायू तत्वाचं आहे, बुद्धी तेज तत्वाची आहे, चित्त जल तत्वाचं आहे, अहंकार पृथ्वी तत्वाचा आहे. अशी ही पंचमहाभूतांची 5 तत्व जी अंतःकरणाची आहेत, शरीर या 5 तत्वांनी, पण ते स्थूल तत्वांनी बनलेलं आहे आणि अंतःकरण शुद्ध अपंचीकृत तत्वांनी बनलेलं आहे. एक नवीन शब्द आला, शुद्ध अपंचीकृत. आता हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आत कसं काय जायचं हो आपण? ध्यानाच्या प्रक्रिया आपण शिकतोय बरं का. पण आपल्याच आतमध्ये आपल्याला जाता येत नाही. जोपर्यंत मीच माझा देह सोलत नाही, तोपर्यंत मी आत जाऊन आत काय जाणार आणि काय करणार? ध्यानाला बसणार म्हणजे काय? फक्त विचाररहित स्थितीत बसणार? काय करणार? मूलबंध करायचं म्हणजे काय? फक्त ते पोट आतच खेचून धरायचं का? हा स्थूल मूलबंध किती दिवस करणार? आचार्य विचारतायत, मूलतत्व असणारं ते ब्रह्मतत्व आहे. त्याला मी माझी वृत्तीच बांधून टाकायची आणि मी वृत्तीची निवृत्ती करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर व्हायचं. हा मूलबंध मी कधी साधणार? पहा बरं, हे इथपर्यंत जातच नाही आपण. उपनिषद आपल्याला तिकडे घेऊन जातायत. उपनिषदांचं अध्ययन त्याच्यासाठी आहे. आणि यासाठी 12व्या मंत्रामध्ये म्हटलंय, की ती बुद्धी जी आहे, त्या बुद्धीस्थ असा असणारा तो आत्मा अत्यंत सूक्ष्म असा त्या गुह्य अशा ठिकाणी आहे आणि पुरातन देव तिकडेच आहे आणि त्या आपल्याला काय करायचंय, या पुरातन देहाला अध्यात्माच्या योगाने म्हणजे या शरीराच्या योगाने त्याला काय करायचंय, तर त्याला शोधून काढायचंय आणि म्हणून हा आत्मा बुद्धिरूपी गुहेमध्ये राहत आहे. गुहा ही कशी आत 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 अंधार अंधारच आहे. डोळे मिटल्यानंतर अंधार आहे की नाही? काय अंधार? बघू हळू-हळू, की तो अंधार आपण ओलांडून कसं पुढे जायचं, हा आपला विषयच आहे. आणि या ठिकाणी बुद्धितत्व सांगितलंय आणि पुढे म्हटलंय, असे हे आत्मज्ञान ऐकून उत्तम रीतीने त्याने ग्रहण केल्यानंतर मनुष्य आत्म्याला देहादी उपाधीपासून निराळा करून मोक्ष धर्मदायक अशा निरुपाधिक अतिसूक्ष्म आणि आनंद स्वरूप आत्म्याची प्राप्ती करून घेतो. तेव्हा तो कसा होतो? अत्यंत सुखरूप होतो. 13वा मंत्र आपण बघतोय. आणि ते नचिकेता तुला आता त्याच्या प्राप्तीचं दार मी उघडतो. आत्मस्वरूपाचं दार मी तुझ्यासाठी उघडतो. आता हा अखंड आनंद कसा भोगायचा? तो जो आहे अखंड आनंद, की अखंड मोद म्हणजे आनंद. तो आनंद अखंड कशा प्रकाराने भोगायचा? आत्मज्ञान ऐकून घे. ऐकून घेतल्यानंतर त्याचं प्रत्यक्ष काय करायचंय? तर तो कुठे आहे? तर ते आत्मा आपल्या बुद्धिरूपी गुहेमध्येच आहे आणि त्याचं उत्तम ग्रहण करून घे आणि मग आत्मा ह्या देहापासून आता वेगळा चिंतनाला सुरुवात करायची. आत्मा देहापासून वेगळा आहे, असं हळू चिंतनच करायला सुरुवात करायची. आता इथे विवेकच पाहिजे. कोणता विवेक आहे? 3 प्रकारचे विवेक सांगितलेत. एक शरीराच्या संदर्भात करायचा आहे, एक जगताच्या संदर्भात करायचा आहे, एक आपल्या स्वरूपाच्या संदर्भात करायचा. सत्यासत्य विवेक. शरीर सत्य आहे की शरीरी सत्य आहे?
शरीर मी आहे का मी वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे? म्हणतो माझा हात, माझे डोळे, माझे कान, याचा अर्थ मी शरीरापेक्षा नक्की वेगळा आहे. म्हणजे मी हे शाश्वत स्वरूप आहे आणि शरीर हे अशाश्वत आहे. हा जो पहिला विवेक आहे, सत्यासत्य विवेक. मग सत्य काय आहे? आत्मा सत्य आहे. त्याला शास्त्रीय नाव कूटस्थ असं आहे. आणि शरीर जे आहे ते असं कसं आहे? असत्य आहे. हा शरीराच्या संदर्भात केलेला विवेक आहे. दुसरा नित्यानित्य विवेक. सगळं सुख आपलं जगावरती अवलंबून आहे. बायको कशी आहे, मुलं कशी आहेत, नोकरी कशी आहे, आजूबाजूचे लोक कसे आहेत, राजकारण कसं आहे, वातावरण कसं आहे, रस्त्याने चालताना ठेच लागली, दुःखच होत आहे. मिळाला आपल्याला आधिभौतिक तापच मिळाला. मग जगातून होणारं सुख आणि दुःख आहे. मग हे का सुख आणि दुःख आहे? कारण दिसणारं दृश्य जगत तुम्हाला आम्हाला सत्य वाटतं आहे. मग हे दृश्य जगत ही माया आहे, ही सत्य नाही, हे परिवर्तनीय आहे. एवढा बुद्धीचा निर्णय करणं याला काय म्हटलेलं आहे? सत्यासत्य विवेक, नित्यानित्य विवेक. दृश्य जगत जे आहे ते नित्य नाही. जसं मी काही काळासाठी आहे, तसे दृश्य जगतही काही काळासाठी आहे. पण माझ्यापेक्षा तुलनेने ते जास्त आहे. माझ्यापेक्षा पर्वताला जास्त थोडं आयुष्य आहे. पण तोही जन्माला आलाय आणि जाणार आहे. मीही आलोय आणि जाणार आहे. जमीन सुद्धा बघा, कधीतरी बघतो मॉरिशस सारख्या ठिकाणी गेल्यानंतर आज ते बेट आहे. पूर्वी कधीतरी ते नव्हतं. आता कधीतरी आलेलं आहे. आता दिसतंय. कधीतरी आणखीन एखादं पाण्याची लाट येईल. जाईल ते निघून. सत्यासत्य विवेक, नित्यानित्य विवेक आणि मग आत्मा अनात्म विवेक. आत्मा काय आहे आणि अनात्म काय आहे? जे जे अनात्म आहे ते ते स्वीकारणीय नाही आणि जे जे आत्मस्वरूप आहे ते ते स्वीकारणीय आहे. आत्मा एकमेव अद्वितीय आहे. त्यालाच केवळ स्वीकारायचं आहे. कारण तो आनंद स्वरूप आहे, तो सुखरूप आहे आणि आनंदाशिवाय आपण राहू शकतच नाही. आता हे सगळं सांगताना सांगतायत ते आचार्य या ठिकाणी, की असं हे आत्मज्ञान जे आहे ते जाणून घे आणि आता शरीराच्या उपाधीपासून वेगळं कर त्याला. या शरीराच्या उपाधीपासून वेगळं कर, हळूहळू वेगळा. ह्याच्यामध्ये मी नाहीये असं लक्षात घे, की हात म्हणजे आत्मा नाही, पाय म्हणजे आत्मा नाही. संपूर्ण शरीराचा हा सांघात हे त्याचं प्रगटीकरणाचं एक माध्यम आहे. पण तो त्याच्या आतमध्ये असून सुद्धा कसा आहे? नैनं दहती पावकः. नैनन शस्त्राने छिन्न होणारा तो नाही. आम्ही हे सगळं ऐकलेलं आहे. मग ते स्वरूप जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी विवेक करावा लागेल. म्हणून देहाच्या उपाधीपासून त्याला वेगळं कर आणि मोक्ष धर्मदायक अशा निरुपाधिक अतिसूक्ष्म आणि आनंद स्वरूप आत्मा. आत्मा आनंद स्वरूप आहे. कारण सच्चित आनंद. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. ज्याला आपण म्हणतो प्रत्येक गोष्ट आहे, 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 आहे. वही आहे, पुस्तक आहे, घर आहे, भिंत आहे, जग आहे, झाड आहे, मांजर आहे, कुत्रा आहे, सगळ्याचं अस्तित्वच आहे. जिथे जिथे अस्तित्व आहे ते सत. फक्त ह्या सगळ्याचं अस्तित्व हे आकार दिसतंय. पण एक निराकार असणारं तत्व आहे असा बुद्धीचा निर्णय करणं म्हणजे ते काय आहे? सत. पदार्थ निरपेक्ष अस्तित्व. तिथे रूप नाही, नाम नाही, आकार नाही, निराकार असं एक तत्व आहे असा बुद्धीचा निर्णय करणं त्याला सत म्हटलेलं आहे. चित म्हणजे ज्ञान. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान. मला मोबाईल कळतोय, मला पुस्तक कळतंय, मला घर कळतंय, मला सगळं बाकी सगळ्या गोष्टी कळतायत. पण असं एक ज्ञान आहे की जे नित्य आतमध्ये आहे. तिथे काही जाणण्यासारखं नाही, तरी सुद्धा ज्ञान स्वरूप जाणीव आहे. ते ज्ञेय याचा अर्थ शुद्ध जाणीव, शुद्ध ज्ञान. ज्ञेय निरपेक्ष ज्ञान आणि आनंद याचा अर्थ विषय निरपेक्ष आनंद. आत्ता तुम्हाला आम्हाला आनंद मिळतोय कारण ऐकायला चांगलं मिळालं, बरं वाटलं. खायला चांगलं मिळालं, बरं वाटलं. कोणी चांगलं स्तुती केली, बरं वाटलं. काही चांगलं बघायला मिळालं, बरं वाटलं. झोपायला मऊ गादी मिळाली, बरं वाटलं. पण झोपायला गादीच नाही मिळाली, उशीच नाही मिळाली, किती राग येतो? तर आपला आनंद बिघडला. याचा अर्थ आनंद विषयांवरती अवलंबून राहिला. विषय निरपेक्ष आनंद. विषय असू दे नाही तर नसू दे, आनंद कुठेही गेलेला नाही.
आणि तो आनंद भावरूपही आहे आणि अभावरूपही आहे. असं हे जेव्हा आपण सगळं समजून घेऊ, तेव्हा लक्षात येईल असा हा आत्मा आनंद रूप आहे, अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सूक्ष्म आहे, तो बुद्धी सूक्ष्म करावी लागेल आणि बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी एकमेव इलाज सांगितलाय. एक म्हणजे ध्यान. ध्यानामध्ये पहिल्यांदी एक आलंबन पाहिजे. निरालंबाचं ध्यान पटकन नाही करता येत. म्हणून एका आलंबनाच्या साहाय्याने सविकल्प समाधी पहिल्यांदा. निर्विकल्पाला एकदम जाणं नाही. मग नामसाधना आहे. अशा एकेका हळू-हळू टप्प्या-टप्प्यातून आपल्याला पुढे काय करायला लागेल, तर जावं लागेल आणि असा आनंदरूप आत्म्याची प्राप्ती करूनच जीवाला सुखरूपत्वाची प्राप्ती होते. बघा शब्द वापरलाय, श्रुतीचे शब्द समजून घेण्यासारखे आहेत. सुखरूप होणं, तुम्ही आम्ही सुखी होण्याचा प्रयत्न करतो. जे सुखी होण्याचा प्रयत्न करतात, त्यांना दुःखी व्हावं लागतं आणि शास्त्र सांगते, सुख हे माझं स्वरूप आहे, आनंद हे माझं स्वरूप आहे. तो बाहेरून आणायची गरज नाही. आनंदाचा एक प्रचंड सागर माझ्या आतमध्ये आहे, पण त्याच्यावरतीच आवरण पडलेलं आहे. सुखाचा एक सागर आहे, ज्ञानाचा एक सागर आहे, शक्तीचा एक सागर आहे. सगळं माझ्या आतमध्ये आहे. हे सगळं झोपलेलं आहे. त्याचं झाकण काढणं आहे. आणि ते झाकण काढण्यासाठी जे वेगळे-वेगळे मार्ग आहेत, मग त्यातला एक भक्ती मार्ग आहे, तो आपण आता ज्ञानमार्गाच्या साहाय्याने किंवा योग मार्गाच्या साहाय्याने या सगळ्याचा विचार करतोय. आणि आचार्य नेमकं नचिकेताला तेच सांगतायत, की आता या प्रमाणे हे जे तुझं स्वरूप आनंद स्वरूप आहे, त्याच्या प्राप्तीचं दारच मी आता तुझ्यासाठी काय करतोय, तो उघडतोय. आणि आता त्या दारासाठी काय पुढे प्रश्न विचारलेत. आता इथे त्याच्या मनामध्ये प्रश्न आहेत, की आचार्य सांगायला सुरुवात केलेली आहे, पण त्याच्या मनामधली जी शंका आली आहे, ते शंका त्यांनी विचारायला सुरुवात केलीत. बरोबर 5 वाजलेले दिसतायत. मी माझ्या वाणीला विराम देते आणि उद्या बाकीचा विषय बघूया. पण आज बरीचशी भूमिका तयार करून घेतली. कारण ह्या गोष्टी समजून घेतल्या म्हणून आपण थांबलो आणि बाकीचा विचार आपण उद्या बघूया. हरिओम तत्सत. केलेली सेवा आचार्यांच्या चरणी समर्पित करते. इथेच थांबते. हरिओम. हरिओम ताई, खूपच छान. आजचं सत्र खूप छान झालं आणि निश्चितच उद्या नेमकं काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता वाढली आमची. नमस्कार. कुणाचे काही प्रश्न असतील तर घ्यायचे का ताई? वेळ असेल तुम्हाला तर? घ्या ना, काय हरकत घ्या, घ्या. हरकत नाही, घ्या. उपस्थित साधकांपैकी जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपला माईक चालू करा आणि लगेच विचारा, म्हणजे वेळ जाणार नाही. हरिओम. डॉक्टर काळ्यांना काहीतरी बोलायचं. प्रश्न आहे. प्रश्न आहे. हरिओम. डॉक्टर काळेंना काहीतरी बोलायचं होतं. आहेत ना डॉक्टर काळे? होते इतका वेळ खरं? हरिओम ताई.